सकाळी मुलांना रोजच्या प्रमाणे शाळेत पाठवले. नवरा अमर ऑफिसला गेला आणि मी दरवाजाजवळ उभी राहून बराच वेळ विचार करत राहिले आणि मग मला वाटलं आज शॉपिंगला जाऊया. मी ड्रायव्हरला हाक मारली, गाडी काढ. आम्ही घरातून निघालो. आकाशात थोडे काळे ढग आले होते आणि गाडी शहराच्या त्या रस्त्यावरून जात होती जिथे ट्रॅफिक असतं. पण आज नेहमीपेक्षा जास्तच ट्रॅफिक होती म्हणून मी मोबाईलवर जुने फोटो पाहण्यासाठी सुरुवात केली. काही फोटो बघून हसूही आलं. तेवढ्यात गाडी एकदम थांबली. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मागे वाकून काहीतरी पाहू लागला. मी गाडीतच बसून राहिले, पण बराच वेळ गेला तरी काहीच हालचाल झाली नाही. म्हणून मी गाडी बाहेर आले आणि विचारलं, काय झालं? तो म्हणाला, मॅडम असे वाटते की गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे. बहुतेक गाडी वर्कशॉपमध्ये घेऊन जावी लागेल. इथे जवळ कुठे वर्कशॉप असेल तर बघतो. मी म्हणाले, ठीक आहे, तू गाडी घेऊन जा, मी इथून टॅक्सी करते. बाजार अगदी जवळच आहे. मी गाडीतून माझी पर्स घेतली आणि रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहिले. काही क्षण गेले पण टॅक्सी काही दिसली नाही. मी इकडे तिकडे पाहिलं तर समोरच्या बाजूला एक जुना मोठा बंगला दिसला. त्या बंगल्याचा गेट गंजलेला होता. बाग ओसाड, जणू वर्षानुवर्ष कोणी तिकडे गेलंच नव्हतं. पण माझं लक्ष त्या बंगल्यावर नव्हतं तर समोर बसलेल्या एका माणसाकडे होतं. तो एक वयोवृद्ध माणूस होता. अंगात फाटके, जुने कपडे, हातात एक छोटंसं भांडं, डोळे बंद पण ओठ हलत होते. जणू तो काहीतरी वाचत होता किंवा स्वतःशीच बोलत होता. मी एक पाऊल पुढे टाकून पाहिलं तर तो माणूस एका विचित्र शांततेत बसलेला होता. काही मागत नव्हता, कोणाकडे पाहत नव्हता. तेव्हा माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. असं वाटलं की तो मला पाहत नाही पण तरीही मला ओळखतो. एक तरुण माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही इथेच उभे आहात? तुम्हाला कुठे जायचं आहे का? मी मान हलवली. हो, मी रिक्षाचीच वाट पाहत आहे. तेव्हा त्याने माझ्या नजरेवर लक्ष दिलं आणि म्हणाला, तुम्ही त्या म्हाताऱ्याकडे बघत होतात ना? मी थोडी चकित होऊन म्हणाले, तू त्याला ओळखतोस का? तो हसला आणि म्हणाला, मॅडम तो वेडा आहे. बऱ्याच वर्षांपासून तो इथेच बसतो, पण काही बोलत नाही, काही मागतही नाही. लोक म्हणतात की एकेकाळी तो खूप मोठा माणूस होता, पण नंतर अशी परिस्थिती आली की रस्त्यावर आला आणि आता येथे बसतो. एकदम शांत, जणू एखादी शिक्षा भोगतोय. मी थोडी विचारात पडले आणि नकळत माझ्या तोंडातून शब्द निघाले, शिक्षा? तो मुलगा म्हणाला, हो मॅडम, लोक सांगतात की त्याने फार अत्याचार केले होते आणि आता देव त्याला त्याचं फळ देतोय. म्हणतात ना, देवाच्या काठीचा आवाज नसतो. मी अजून थोडा वेळ उभी राहिले. तेव्हा लक्षात आलं, बंगल्याच्या भिंतीवर एक नेमप्लेट आहे, पण त्याच्यावर नाव दिसत नव्हतं. त्या प्लेटवर धूळ जमा झाली होती. मी पुन्हा त्या माणसाकडे पाहिलं. त्याचे डोळे अजूनही बंद होते, ओठ हलतच होते. तेवढ्यात रिक्षा आली. मी बसण्याआधी शेवटचं वळून त्या माणसाकडे पाहिलं. तेव्हा का कुणास ठाऊक मनात आलं त्याला काहीतरी द्यावं, पण हात आपोआप थांबले. कदाचित त्याच्या शांततेनेच मला रोखले. मी बाजारात गेले पण मन तिथेच राहिलं. कपडे बघितले पण आवडले नाही. काहीच खरेदी केली नाही. मन इतकं अस्वस्थ होतं की दुकानाची झगमगही फेल वाटू लागली. शेवटी काहीही न घेता परत घरी आले आणि सोफ्यावर बसले. मुलं आता शाळेतून परत आली होती. अमरही घरी आले होते. त्यांच्याशी बोलणं झालं, पण माझं लक्ष सारखं त्या वृद्ध माणसाकडेच जात होतं. रात्री जेवणानंतर अमरने विचारले, काय झालं नीलम? आज काहीशी शांत शांत दिसतेस. मी म्हणाले, आज एक विचित्र घटना घडली. मी त्याला त्या बंगल्याबद्दल आणि त्या वयोवृद्ध माणसाबद्दल सांगितलं. तो शांतपणे ऐकत राहिला. मग काही क्षण गप्प राहून म्हणाला, तो पांढरा बंगला बाजाराच्या रस्त्यावर होता का? मी थोडी दचकून मान हलवली. हो, तोच. तुला माहिती आहे का तो? अमरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, कदाचित माहीत आहे, पण आता नाही. तू इतकंच समजून घे की काही चेहरे असे असतात ज्यांना वेळच पुसून टाकते आणि काही असे असतात जे स्वतःची शिक्षा भोगतात. त्यांच्या या शब्दांनी मला अधिकच गोंधळात टाकलं, पण मी गप्पच राहिले. मी एक शांत, समाधानी जीवन जगत आहे. सकाळी डोळे उघडले की माझी 2 लहान बाळे माझ्या कुशीत असतात आणि किचनमधून अमरचा आवाज येतो, नीलम चहा तयार आहे, लवकर ये, नाहीतर चहा थंड होईल.
मी नेहमी विचार करते की आयुष्याने माझ्यावर जरा जास्तच मेहरबानी केली आहे. एक देखणा मेहनती नवरा, 2 गोंडस मुले आणि एक घर जिथे सतत हसू आणि आनंद भरलेला असतो. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही काही जुने क्षण जिवंत आहेत, जे लहानपणापासून माझ्या सोबत आहेत. मी माझ्या आईला खूपच जास्त ताकदवान पाहिलं आहे. आई रात्रंदिवस मेहनत करायची, कधी शिलाई मशीनवर काम करायची, कधी ट्युशन घ्यायची, तर कधी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन कामं करायची. ती नेहमी मला म्हणायची, नीलम, तुझ्या वडिलांची कमतरता मी कधीच भासू देणार नाही. मी तिच्या चेहऱ्यावर कधी थकवा पाहिला नाही, फक्त हिंमत पाहिली. वेळ पुढे जात राहिली, मी शिकत राहिले आणि मग तो दिवस आला जेव्हा मी युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचले. एक नवं जग, नवी लोक, एक नवीन वातावरण. तेव्हाच माझ्या आयुष्यात तो व्यक्ती आला ज्याने माझ्या हृदयाचे दरवाजे इतक्या शांततेने उघडले की मला जाणवलेच नाही. त्याचं नाव अमर. अमर माझे सिनियर होते. पहिल्यांदा मी त्यांना लायब्ररीमध्ये पाहिलं. हलकेसे स्मित हास्य, डोळ्यात चमक. मी परत वळून पाहिलं होतं. ते नेहमीच माझ्या नोट्सचं कौतुक करत आणि एखादं चांगलं पुस्तक सुचवत. तर ते कधी मला हॅलो म्हणायचे आणि तिथूनच आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही दोघं मित्र झालो आणि ती मैत्री हळूहळू घट्ट होत गेली. मग मी स्वतःमध्ये बदल अनुभवू लागले. माझ्या एकटेपणात त्यांचा सहभाग वाढू लागला होता. मी आईला सुद्धा आमच्या मैत्रीबद्दल सगळं सांगितलं. ती जास्त काही म्हणाली नाही, फक्त एवढंच म्हणाली, मुलगा चांगला वाटतो आहे. पण मुली स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात. कुणाच्या आधारावर आयुष्य बदलत नाही, फक्त सोबत चालणारा साथी असतो. तिच्या बोलण्याचा अर्थ नेहमी माझ्या भल्यासाठीच असायचा. मग तो दिवस आला जेव्हा अमर म्हणाले, नीलम, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं स्वप्न बघतोय. जर तू हो म्हणालीस तर मी तुझ्या आईकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन येईल. त्यावेळी माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. काही क्षणाच्या शांततेनंतर मी मान हलवली आणि तो क्षण माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. डिग्री पूर्ण होताच अमर त्याच्या आईबाबांना आणि मोठ्या बहिणीला सोबत घेऊन माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. आईने शांतपणे सगळं ऐकून घेतलं, मग काही प्रश्न विचारले आणि मग नंतर होकार दिला. अमरचं कुटुंब छोटं होतं. त्याचे आई बाबा आणि एक मोठी बहीण जिचं लग्न झालं होतं. आमचं लग्न ठरवून लगेच एका छोट्याशा हॉलमध्ये लग्न झालं सुद्धा. लग्नानंतर सगळं नव्याने सुरू झालं, पण अमरचं प्रेम मात्र तसंच होतं जसं युनिव्हर्सिटीच्या आत झाडाखाली बसलेल्या तरुण तरुणीचं किंवा समुद्र किनाऱ्यावर बसलेल्या मुलांमध्ये होतं. त्यामुळे मला कधीही असं वाटलं नाही की मी एखाद्या अनोळखी घरात आले. आणि जेव्हा आमच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला तेव्हा असं वाटलं की आमच्या प्रेमाने आणखी एक रंग धारण केला आहे. अमरने बाळाला हळूच उचललं, कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं आणि म्हणाला, हे बाळसुद्धा तुझ्यासारखंच मजबूत होईल. काही वर्षांनी दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आणि आमचं नातं जे प्रेमाने सुरू झालं होतं ते आता आई बाबा होऊन आणखी घट्ट झालं. आयुष्य सुंदर होतं. अमर म्हणायचा, मला खूप आनंद आहे की तू मला भेटलीस. तुझ्यात जी सहनशीलता आहे ती कुठेच बघायला मिळत नाही. आमचा संसार म्हणजे पूर्ण चित्र होतं, ज्यात काहीच अपूर्ण नव्हतं. पण मला माहीत नव्हतं की एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या शांत आयुष्याला एका अनोळखी माणसाची शांतता हलवून टाकेल. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करतानाही माझ्या मनात तो वृद्ध माणूस आणि पांढरा बंगला सतत फिरत होता. मुलांचा गोंधळ, अमरच्या बोलण्यातही माझं मन रमत नव्हतं. मी अमरला ऑफिसला पाठवलं, मुलांना शाळेत सोडलं आणि मग थोडा वेळ सोफ्यावर बसून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा सगळा एक योगायोग असेल. पण मन म्हणत होतं, नाही, काहीतरी आहे जे मला खेचून नेत आहे. साधारण 11:30च्या सुमारास मी एक चादर घेतली, गाडी काढली आणि त्या रस्त्याकडे गेली. गेटजवळ पोहोचताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. तो वृद्ध माणूस आजही तिथेच बसला होता. जणू कालपासून 1 इंचही तो हलला नव्हता. डोळे बंद, चेहऱ्यावर तोच शांत भाव. हळूहळू पावलं टाकत मी त्याच्याजवळ गेले. मी हळुवारपणे आवाज दिला, बाबा. त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. मग थोडं वाकून विचारलं, बाबा, तुम्हाला काही हवं आहे का? तो वयोवृद्ध माणूस तसाच शांत राहिला. डोळे बंद, ओठ हलत होते, पण आवाज नाही. मी अजून थोडी जवळ गेले. त्याचे हात स्पष्ट दिसत होते, नखं लालसर,
जणू वर्षानुवर्ष एखाद्या कठोर शिक्षेमधून जात असावेत. मी पुन्हा एकदा म्हणाली, काहीतरी बोला ना. मी अशीच उगाच आलेली नाही. तेवढ्यात माझ्याजवळ दुसरा एक वयस्कर माणूस येऊन थांबला. पॅन्ट शर्ट घातलेला, हातात एक छोटीशी पिशवी घेतलेली. तो माणूस काही क्षण त्या पहिल्या वयोवृद्ध माणसाकडे आणि मग माझ्याकडे एकटक पाहून म्हणाला, मॅडम, ह्या म्हाताऱ्याशी बोलू नका. मी दचकून विचारलं, का? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, कारण तो उत्तर देणारच नाही. तो कोणाशीच बोलत नाही. हा कधीपासून इथेच आहे. काही वर्ष झाली दररोज येतो, इथेच बसतो, रात्री कुठेतरी निघून जातो, सकाळी परत याच जागी येतो. मी आश्चर्याने विचारलं, पण असं का करतोय तो? तर दुसऱ्या माणसाने काही क्षण गप्प राहून हळू आवाजात सांगायला सुरुवात केली, हा माणूस कधी काळी या शहराचा राजा होता. सगळं होतं याच्याकडे, पैसा, सत्ता, इज्जत. लोक याच्या नावाने थरथर कापायचे. पण आता त्याची अशी अवस्था झाली आहे की लोक त्याला ओळखायलाही तयार नाहीत. मी पुन्हा एकदा त्या वयोवृद्ध माणसाकडे पाहिलं आणि त्या माणसाला विचारलं, कोण होता हा? प्रताप सरनाईक. माझी पावलं तिथेच स्थिरावली. हे तेच नाव होतं जे अमरने आदल्या रात्री घेतलं होतं. पण तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आता जेव्हा तेच नाव दुसऱ्याच्या तोंडून ऐकलं तेव्हा मनात ते नाव घुमू लागलं. काय हा तोच प्रताप सरनाईक आहे का, ज्याचा शहरात मोठा बिझनेस होता? मॅडम, तोच, ज्याच्याकडे काम करणाऱ्यांना तो वेळेवर पगार देत नव्हता. उलट त्यांच्या नावावर खोट्या केस दाखल करत होता. गरिबांच्या जमिनी बळकावत होता. ज्याचा आवाज जरी आला तरी लोक आपला रस्ता बदलायचे. तोच प्रताप आता रस्त्याच्या कडेला बसलेला आहे. मी पुन्हा त्या वयोवृद्धाकडे पाहिलं. तो तसाच होता, पण आता तो वेगळा वाटत होता. एक सावली, जणू काळानं त्याला ओढून जमिनीवर फेकून दिलं होतं. त्या माणसानं पुन्हा सांगितलं, पूर्वी लोक त्याला खूप घाबरायचे आणि आता ह्याच्यावर थुंकायलाही तयार नाहीत. मुलं दगडं मारतात, काही जण त्याच्यावर ओरडून जातात, म्हणतात जे केलंस त्याचं फळ भोगतो आहेस. मी हळू आवाजात विचारलं, तो काही खातो पितो तरी का? कधी कुणी काही ठेवलं तर खातो, नाहीतर असाच बसलेला असतो. रात्री कुठे जातो कुणालाच माहीत नाही. मी हळूच मान हलवली आणि मग एक पाऊल मागे घेतलं. मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण मी आत्ताच काही विचारणं योग्य नाही असं ठरवलं आणि परत गाडीत येऊन बसले. ड्रायव्हरने विचारलं, मॅडम, शॉपिंग नाही करायची का? मी नाही म्हणत मान हलवली आणि म्हणाले, फक्त घरी चला. पूर्ण रस्त्यात एक शांतता माझ्या सोबतच होती. मी मोबाईल उघडला, गुगलवर त्याचं नाव शोधायला सुरुवात केली. तेव्हा खूप जुन्या बातम्या समोर आल्या. कंपन्यांचे वाद, कोर्ट कचऱ्यांचे फेरे, कामगारांच्या संपाच्या बातम्या, जमिनीचे वाद. प्रत्येक बातमीमधून एक नवं चित्र उघड होत होतं. घरी पोहोचून मी दरवाजा बंद केला, चादर बाजूला केली आणि बेडवर बसले. माझा श्वास जोरजोरात चालू होता. तो वयोवृद्ध, तो प्रताप आणि मी एक सामान्य स्त्री. पण तरीही का माझं मन त्याच्याकडे ओढलं जातंय, हा प्रश्न मला त्या रात्री झोपू देईना. रात्री जेवणानंतर मुलं झोपायला गेली आणि घरात एक हलकीशी शांतता पसरली. मी आणि अमर ड्रॉइंग रूममध्ये बसलो होतो. टीव्ही सुरू होता, पण आवाज बंद होता. आम्ही दोघेही शांत होतो. मग अमरने बोलण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, मीनल, आजही तू काहीशी अस्वस्थ वाटत आहेस. तुला काय झालं आहे? मी काही क्षण विचार केला आणि मग म्हणाले, मी आज पुन्हा त्या बंगल्यापाशी गेले होते. तेव्हा अमर पटकन माझ्याकडे पाहून म्हणाला, म्हणजे तो वयोवृद्ध अजूनही तिथेच आहे? मी म्हणाले, हो, तीच जागा, तीच अवस्था. पण आज मी त्याच्याजवळ गेले, बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी एक रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने मला थांबवलं. तेव्हा अमर म्हणाला, तुला सांगितलं होतं ना, तो कोणाशीच बोलत नाही. मी उत्तर दिले, नाही अमर, इथे फक्त शांततेचा विषय नाही, तो माणूस प्रताप आहे. हे ऐकताच अमरच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. तो खुर्चीतून उठला आणि सरळ सोफ्यावर पाय पसरून बसला. मग त्याने मला विचारलं, तुला हे कोणी सांगितलं? मी उत्तर दिलं, तोच माणूस म्हणत होता की तो प्रताप सरनाईक आहे, ज्याच्या नावानं कधी काळी संपूर्ण शहर हादरायचं. तुझ्याकडूनही त्याचा उल्लेख मी ऐकला होता ना काल रात्री? अमरने एक दीर्घ श्वास घेतला. हो, तोच. मी तुला सांगायचं टाळत होतो, पण आता तू स्वतःच सगळं जाणून घेतलं आहेस तर खरं ऐकलेलंच बरं होईल. मी शांत राहिले आणि तो बोलत राहिला. अमर म्हणाला, प्रतापचं नाव फारच बदनाम झालं होतं,
पण तरीही काही लोक अजूनही त्याला विसरले नाही. माझे बाबा त्यांच्याच कंपनीत क्लर्क होते. ते सांगायचे, प्रतापचा प्रत्येक आदेश अंतिम असायचा. कोणीही त्याच्या विरोधात आवाज उठवू शकत नव्हता. त्याच्याकडे पैसा, संपर्क सगळं होतं आणि याच शक्तीमुळे तो नाश पावला. लोक त्याच्यासमोर हात जोडून उभे राहायचे. त्याच्या इशाऱ्यावर जमीन खरेदी केली जायची, ताबे घेतले जायचे, खोट्या केसेस तयार व्हायच्या. मजूर काही महिन्यांपासून पगाराशिवाय काम करत असत आणि जे यांच्या विरोधात संप करत ते गायब होत किंवा त्यांना थेट तुरुंगात टाकले जायचे. मी विचारलं, कोणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? तो म्हणाला, प्रयत्न तर खूप झाले, पण सर्व अपयशी ठरले, कारण तो फक्त एक व्यापारी नव्हता, तर एक संपूर्ण यंत्रणाच बनला होता. पण मग एक केस अशी झाली, त्याच्या एका कंपनीत एक मजूर अपघातात मेला आणि त्याच्या बायकोने मीडियासमोर येऊन सगळं सत्य सांगितलं. मी विचारलं, मग काय झालं? अमर म्हणाला, तेव्हापासून सगळं सुरू झालं. मीडिया, कोर्ट आणि मग त्याच्याच कंपनीतले लोकही त्याच्याकडे पाठ फिरवून गेले. त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. केसेस लागल्या, कर्ज वाढले. सगळं एका क्षणात संपलं. मी हळू आवाजात विचारलं, पण त्याची अशी अवस्था कशी झाली? अमर माझ्याकडे पाहून म्हणाला, त्याला 10 वर्षाची जेलची शिक्षा झाली. लोक म्हणतात जेलमध्येही त्याने कुणाशी बोलणं केलं नाही. जेव्हा तो सुटल्यानंतर बाहेर आला तेव्हा तो त्याच बंगल्याकडे परत गेला जिथे कधी काळी त्याचं सर्व काही होतं. पण आता तो बंगला सरकारच्या ताब्यात गेला होता. तरीही तो दररोज तिथे येतो आणि जणू काही आपल्या पापांची किंमत चुकवत बसतो. हे ऐकून मी शांत झाले. अमर म्हणाला, मिनल, तू शांत का आहेस? काय झालं? मी नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलले नाही. मनात एक विचित्र अस्वस्थता होती, एक दुःख जे वर्षापूर्वी दफन झालं होतं. वाटत होतं पुन्हा एकदा उफाळून येणार नाही, पण ते आता जागं झालं होतं. मग मी फक्त एवढंच विचारलं, मग त्याचं कुटुंब? अमरने मान हलवली. हो, 2 मुली आणि 1 मुलगा होता आणि बायकोसोबत घटस्फोट झाला होता. त्याच्या मुली कधीच घराबाहेर दिसल्या नाहीत. फक्त एवढं समजलं की मोठी मुलगी पळून गेली होती आणि लहान मुलीने लग्नाच्या काही दिवसातच आत्महत्या केली होती. माझा श्वास थांबल्यासारखा वाटला, पण मी स्वतःला सावरलं. अमर म्हणाला, त्याचा मुलगा सगळं काही सोडून निघून गेला होता. प्रतापने त्याला संपत्तीतून दूर केलं होतं. मी फक्त मान डोलावली, जसं काही साधारण गोष्ट ऐकली आहे. पण माझ्या आत काहीतरी बदलून गेलं होतं. त्या रात्री जेव्हा अमर झोपला तेव्हा मी कपाटातून एक जुनी फाईल काढली आणि ती घेऊन बसले. त्यात आईचे काही जुने फोटो होते. त्यातील एका फोटोमध्ये ती एका माणसासोबत उभी होती. त्या माणसाचे डोळे, चेहरा त्याच वयोवृद्ध माणसासारखा होता. मी त्या फोटोवर हात ठेवला आणि हळूच म्हणाले, म्हणजे हे खरंच आहे. आईने मला कधी काही सांगितलं नाही. फक्त ती एवढंच म्हणाली होती की ती अशा आयुष्यातून आली आहे ज्याला मागे टाकणेच योग्य आहे. मी कधी प्रश्न विचारला नाही, कारण आईचं मौनच अनेकदा सर्व काही बोलून जायचं. पण जेव्हा मी त्या फोटोमध्ये आईला त्या वृद्ध माणसासोबत पाहिलं तेव्हा माझे हात थरथरायला लागले. माझी आई त्या वयोवृद्ध प्रतापची मुलगी होती. आईने तिचं पूर्ण आयुष्य, तिच्या भूतकाळाला माझ्यासमोर एका धुसर पडद्यामागे ठेवून दिलं होतं आणि आज मी पहिल्यांदाच त्या पडद्याच्या मागे डोकावत होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी मी अमरला म्हणाले, मला त्या वृद्ध माणसाबद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे. अमरने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, मग शांतपणे बसला, जणू काही तो आधीच तयार होता. तो म्हणाला, मिनल, त्याची गोष्ट मी ऐकली आहे, पण पूर्ण नाही. त्याच्याविषयी काही गोष्टी ऑफिसमधल्या एका जुन्या सहकार्याकडून मला समजल्या होत्या, जो त्याच्या कुटुंबाच्या जवळचा होता. जर तुला खरं ऐकायचं असेल तर ऐक. मी मान हलवली. अमर म्हणाला, प्रताप फक्त बिझनेसमॅन नव्हता, तो सत्तेचा व्यसनी झाला होता. सुरुवातीला त्याने एक लहानशी कंपनी चालवली. तो खूप मेहनती होता, पण जेव्हा पैसा यायला लागला तेव्हा त्याच्यातली माणुसकी निघून गेली. मी विचारलं, कसं? अमर म्हणाला, तो जमीन विकत घ्यायचा पण पैसे देत नसे. कधी खोटे कागद तयार करून तर कधी एखाद्याला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये टाकायचा. त्याने एक गरीब विधवा बाईची जमीन बळकावली. तिचं छोटंसं घर तोडून त्यावर कंपनी उभी केली. लोक सांगतात ती बाई दररोज त्याच कंपनीसमोर बसून त्याला शाप द्यायची, तुझी ही दौलत तुलाच खाईल. तू माझं घर उद्ध्वस्त केलंस, देव तुझं सगळं काही हिरावून घेईल. आणि तो ते ऐकून जोरजोरात हसायचा.
मी विचारलं, पोलीस काहीच करत नव्हते का? तो म्हणाला, हो करत होते, पण तेच तर त्याची खरी ताकद होती. पोलीस, वकील, अगदी काही राजकारणी सुद्धा त्याच्याच बाजूने होते. ते सगळे त्याच्या खिशात होते. त्याने तर मीडियालाही विकत घेतलं होतं. एकदा एका पत्रकाराने त्याच्या विरुद्ध बातमी छापली तर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर खोटा आरोप करून त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आलं. मी शांतपणे ऐकत राहिले. अमर पुढे म्हणाला, तो अनेक महिलांशी संबंध ठेवायचा. तरुण मुली, आश्रयाला आलेल्या विधवा स्त्रिया, त्या सगळ्या त्याच्या वासनापूर्तीचं साधन बनत. मी विचारलं, आणि लोक शांत राहिले? तो म्हणाला, शांततेतच त्यांची मजबुरी होते. जे बोलायचे त्यांना नाहीसे केले जायचे आणि पूर्णपणे उद्ध्वस्त. प्रताप लोकांच्या घरातील दिवे विझवायचा. तो मजुरांची पगार थांबवायचा. पगार न देता त्यांच्याकडून कामं करून घ्यायचा आणि जर कोणी मरून गेला तर त्याचा मृतदेह फॅक्टरीच्या मागे फेकून द्यायचा. मी हळूच विचारलं, कोणी त्याला माणूस म्हणायचं का? माणूस नाही, राक्षस म्हणायचं. लोक त्याला घाबरायचे आणि त्याच्या निघून जाण्यावर समाधान मानायचे. पण त्याला वाटायचं की तो सर्व काही आहे. मी क्षणभर शांत राहिले आणि विचारलं, मग तरीही लोक त्याच्या आजूबाजूला राहायचे? जे त्याच्या फायद्यात होते तेच त्याच्या अधीन राहायचे आणि जेव्हा तो फायदा संपला तेव्हा ते सगळे त्याच्यापासून दूर गेले. मी अमरकडे लक्षपूर्वक पाहिलं. हे सगळं तुझ्या सहकार्याने सांगितलं का? तो म्हणाला, हो. त्याच्या मामाचं घर त्या प्रतापच्या घराशेजारी होतं. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी खूप काही पाहिलं होतं. एकदा त्यांनी सांगितलं की प्रतापने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एका गरीब शेतकरी कुटुंबाच्या शेतात जबरदस्तीने पार्टी केली. तो शेतकरी शेती करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. पण जेव्हा त्या म्हाताऱ्या शेतकऱ्याने हक्कासाठी आवाज उठवला तेव्हा त्याच्या मुलांवर खोटे खटले चालवण्यात आले. मी पलंगाच्या कडेला हात ठेवला. हे सर्व ऐकून माझं हृदय जणू सुन्न झालं होतं. तेव्हा मला समजलं की माझी आई त्या जगापासून का पळाली होती. मी खोलीत शांतपणे तासनतास बसून राहिले. कपाटाच्या खालच्या कप्प्यात लपवलेली जुनी फाईल, आईचे फोटो आणि काही जुने पत्र, सगळं आता माझ्या समोर होतं. मी त्या जुन्या पत्रातील एक पत्र उघडलं. त्यावर आईने हाताने लिहिलेलं एक छोटा मजकूर होता. नीलम, काही जखमा दाखवण्यासाठी नसतात, फक्त लपवण्यासाठी असतात. आईचे हे शब्द मनात सतत फिरत राहिले आणि त्यांनी संपूर्ण रात्र माझी झोप हिरावून घेतली. मी पुन्हा अमरशी बोलायचं ठरवलं, पण यावेळी एका नव्या प्रश्नासह. संध्याकाळी जेव्हा तो परत आला, मी सरळ विचारलं, तुला त्याच्या मुलीबद्दल काही माहिती आहे का? अमर थोडा गोंधळला. मग माझ्याकडे नीट पाहून म्हणाला, नीलम, तुला हे सगळं का जाणून घ्यायचं आहे? मी म्हणाले, मला सगळं ऐकायचं आहे. अमर सोफ्यावर बसला आणि म्हणाला, तर मग ऐक, जे ऐकायचं आहे ते सांगतो. अमर सांगायला लागला. प्रतापने आपल्या मुलींना कायम कैदेत ठेवलं होतं. त्यांचं शिक्षण बंद केलं. कोणाशी मैत्री ठेवू दिली नाही. घराबाहेर जाणं म्हणजे गुन्हा होता. मोठी मुलगी सीमा, ती तर फार शांत होती, पण तिच्या आत बंड उफाळत होतं. मी शांतपणे खाली मान घालून ऐकत राहिले. प्रतापने आपल्या मोठ्या मुलीचे लग्न एका अशा व्यक्तीशी ठरवलं जो तिच्यापेक्षा वयाने दुप्पट मोठा होता. त्या माणसाचाही स्वतःचा एक काळा भूतकाळ होता. त्यामुळे तिने स्पष्ट नकार दिला की मी त्या माणसाशी लग्न करणार नाही. पण प्रतापने तिचं काहीही ऐकलं नाही. त्यामुळेच लग्नाच्या काही दिवस आधीच ती मुलगी घरातून गायब झाली. एका कामवालीच्या मदतीने ती पळून जाण्यात यशस्वी झाली. ती सगळं काही मागे टाकून निघून गेली. नाव, घर, कुटुंब. मी हळू आवाजात विचारलं, मग ती कुठे गेली? अमर म्हणाला, एका लहानशा गावात, जिथे तिची ओळख विनोद नावाच्या एका माणसाशी झाली. तो फार धार्मिक, साधा आणि सन्मानाने वागणारा होता. जेव्हा त्याला सीमाचा खरा भूतकाळ समजला तेव्हा त्याने तिला मानाने लग्नाची मागणी घातली. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या डोळ्यांसमोर एक असं दृश्य फिरू लागलं जे मी कधी पाहिलं नव्हतं. पण आता मनातून जाणवत होतं, माझी आई एका अनोळखी गावात आपल्या आयुष्याची लढाई लढून नव्याने आयुष्य सुरू करत होती. अमरने पुढे सांगितलं की ती पळून गेल्यानंतर प्रताप वेड्यासारखा झाला होता. मग त्याने आपल्या इज्जतीवरचा आघात मानून बदला घेतला. त्याची लहान मुलगी एक शांत, नम्र स्वभावाची पण अतिशय कोमल. प्रतापने तिच्यावरही लग्नासाठी जबरदस्ती केली. तिचं लग्न झालं. अमर म्हणाला, हो,
आणि लग्नाचा फक्त 3 दिवसानंतरच तिचा मृतदेह सापडला. तिने आत्महत्या केली होती. हे ऐकून माझ्या शरीरात एक थरकाप पसरला. मी असं काही ऐकत होते जे मी पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. पण ते फक्त माझ्या रक्तात, माझ्या अस्तित्वात एक सावलीसारखं नेहमीच होतं. अमर दुःखाने म्हणाला. कुणालाही प्रतापला प्रश्न विचारण्याची हिंमत नव्हती. जेव्हा त्याच्या लहान मुलीचा मृत्यू झाला तेव्हाही त्याच्या तोंडून एकही आपुलकीचा शब्द बाहेर पडला नाही. याचा अर्थ प्रतापला काहीच फरक पडला नाही का? मी विचारलं. अमर म्हणाला, काहीच नाही. त्याचं उत्तर होतं, जे कमजोर आहेत ते जगण्याच्या लायकीचेच नाहीत. आणि तो पुन्हा आपल्या दुनियेत व्यस्त झाला. आईचं मौन, जे मी इतकी वर्ष फक्त एक स्वभाव समजत होते, ते आता एक एक करत उलगडत होतं. मी आता फक्त नीलम नव्हते. मी त्या प्रतापची नात होते. त्याच्या मोठ्या मुलीची, सीमाची मुलगी, जिच्या रक्तात बंड होतं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं बळ होतं. आणि आता मी त्या शांततेच्या लढाईची वारसदार होते. जेव्हा मी माझ्या आईच्या कहाणीचे तुकडे जोडत होते तेव्हा एक नवेच पात्र हळूहळू माझ्यासमोर येत होते. माझ्या आईचा भाऊ, म्हणजेच प्रतापचा मुलगा रवी. शक्यतो तोच शेवटचा माणूस होता ज्याच्या आत माणुसकी अजूनही जिवंत होती. मी त्याच्याबद्दल अजून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच कहाणी एका नवीन वळणावर आली. मी अमरला विचारलं, तो कसा होता? तोही आपल्या बापासारखाच होता का? अमरने नकारार्थी मान हलवली. नाही, तो पूर्ण वेगळा होता. कदाचित प्रतापच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक. मी शांतच राहिले. अमर बोलत राहिला. तो मुलगा युनिव्हर्सिटीत शिकत होता. त्याला आर्ट्समध्ये रस होता. शाळा, स्पर्धा, उपक्रम सगळीकडे तो उत्साहाने भाग घ्यायचा. पण प्रतापला हे सगळं व्यर्थ वाटायचं. त्याला वाटायचं की मुलगा तर तोच असतो जो बापाच्या पावलावर पाऊल ठेवून बापासारखं शिकून कठोर बनतो. पण रवीने कधीच त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला नाही. तो आपल्या वडिलांना वारंवार सांगायचा, बाबा तुम्ही लोकांवर अन्याय करता. मेहनती लोकांना सन्मान मिळायला हवा, हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. प्रताप अशा बोलण्याला कमजोरी समजायचा. त्याने आपल्या मुलाला अनेक वेळा सभेमध्ये लोकांसमोर कठोरपणे वागवलं, त्याच्या मनाविरुद्ध वागवलं. त्यानंतर एकदा त्याने एका बिझनेस डीलसाठी एका विधव्या स्त्रीची जमीन जबरदस्तीने बळकावली. जेव्हा ही गोष्ट त्याच्या मुलाला समजली तेव्हा तो थेट प्रतापच्या खोलीत गेला आणि संतापून म्हणाला, तुम्ही हे काय करत आहात? एका विधवेची जमीन हिरावून घेत आहात. हा अन्याय आहे बाबा. प्रतापने शांतपणे उत्तर दिलं, ज्या जगात आपण राहतो तेथे दयाळूपणा दाखवणारे भिकारी बनतात. पण रवीने स्पष्टपणे उत्तर दिले, मग मी अशा जगाचा भाग व्हायला तयार नाही. प्रतापने संतापाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मग माझ्या घरातून निघून जा. आणि जर माझं नाव वापरून कुणाशी संपर्क साधलास तर तुला देखील तसंच संपवलं जाईल जसं मी माझ्या शत्रूंना संपवतो. त्याच दिवशी रवीने आपलं सामान उचललं आणि मागे वळून न पाहता घरातून निघून गेला. त्याने ना कोणते पैसे घेतले ना संपत्तीतील हिस्सा. तो आपल्या आईकडेही गेला नाही, कारण ती देखील प्रतापच्या सावलीपासून खूप आधीच दूर गेली होती. मी अमरला विचारलं, मग तो कुठे गेला? काय केलं त्याने? अमर म्हणाला, वर्षानुवर्ष कुणालाच माहीत नव्हतं की तो कुठे गेला आहे. पण एक दिवस बातमी आली, तो एका अनाथ आश्रमात काम करत होता. तो ना पगार घेत होता ना कोणाची मदत मागत होता. स्वतः स्वच्छता करायचा, मुलांना शिकवायचा, जेवण बनवायचा. तेव्हा मी माझी मान खाली झुकवली. त्या मुलाचा चेहरा माझ्या मनात स्पष्ट उमटू लागला. एक असा व्यक्ती जो अन्यायाच्या गर्भात जन्मला पण प्रकाश ओळखून त्या अंधारातून बाहेर आला. दुसरीकडे प्रतापची कहाणी अगदी उलट दिशेने चालली होती. मुलगा निघून गेल्यानंतर प्रतापच्या आत एक भावना नक्की जन्मली होती, पण त्याने ती आपल्या अहंकाराखाली दाबून टाकली. एकदा त्याच्या जवळचा बिझनेस पार्टनर म्हणाला, प्रताप साहेब, मुलगा हातातून निसटून गेला आहे. आता निदान त्याला कंपनी तरी सांभाळू द्या. प्रतापने उत्तर दिलं, मुलं भावनिक असतात. व्यवसायात भावनांना काही स्थान नसतं. पण त्याला हे माहीत नव्हतं की हेच भावनिक क्षण एक दिवस सर्व काही बळकावतील. रवी निघून गेल्यानंतर प्रतापचं कुटुंब पूर्णपणे विखुरलं. बायकोने घटस्फोट घेतलेला होता. बिझनेसही बिघडू लागला. ते कर्मचारी जे रवीकडे आदराने पाहायचे आणि त्याच्यामुळे ते कंपनीत होते, ते एकामागून एक नोकरी सोडून जाऊ लागले. मी विचारलं, त्याला कधी जाणवलं नसेल का की त्याने काय गमावलं आहे? अमर म्हणाला, कदाचित जाणवलं असेल,
पण तो ते मान्य करणार नव्हता. त्याच्यासाठी हे स्वीकारणं म्हणजे पराभव आणि त्याच्यासाठी पराभव म्हणजे कमकुवतपणा होता. पण असं म्हणतात ना, प्रत्येक माणसाची एक वेळ येते. प्रतापचीही ती वेळ सुरू झाली होती. हे सगळं ऐकत असताना माझ्या मनात सतत एक विचार घोळत होता. कदाचित माझ्या मामानेही प्रताप विरोधात आवाज उठवला असेल. त्यामुळे जर कधी त्याची भेट झाली तर मग मी नक्की त्याला सांगेल की माझ्या आईला त्याच्यावर गर्व होता. ती कधी स्पष्ट बोलली नसेल, पण ती भावना तिच्या डोळ्यात होती आणि जी प्रकाशची झलक त्याने जपली होती तीच आज माझ्या वाटेवर प्रकाश टाकत आहे. अमरसोबत बसून मी जेव्हा आईची कहाणी ऐकत होते तेव्हा माझी विचारशक्ती ही वेगाने विस्तारित होत होती. जसं मी काळाच्या प्रकाशाकडे जात होते आणि त्याच वेगाने प्रताप अंधारात बोलत चालला होता. आणि हीच ती जागा होती जिथून त्याच्या आयुष्याच्या 2 मोठ्या धक्क्यांची सुरुवात झाली होती. त्याची बर्बादी सुरू झाली. अमरला कदाचित माझ्या मनातला विचार जाणवला होता. तो बोलून गेला. त्याचा मुलगा निघून गेल्यानंतर पहिल्यांदा प्रतापच्या आयुष्यात सगळं हाताबाहेर जाऊ लागलं आणि त्याला वाटत राहिलं की हे फक्त काही काळच आहे. पण खऱ्या अर्थाने तीच त्याच्या शिक्षेची सुरुवात होती. मी अमरला बोलत राहण्याचा इशारा केला. तो म्हणाला, तुला आठवते का, प्रतापची सगळ्यात मोठी फॅक्टरी तीच जिथे मजुरांनी अनेकदा संप केला होता. त्या फॅक्टरीमध्ये एक दिवस एक अत्यंत धोकादायक केमिकल लीक झालं आणि 3 मजूर होळपरून मरण पावले. 1 महिना आधीच त्या कंपनीसाठी काही खरेदीसाठी निधी मंजूर झाला होता, पण तो सारा पैसा एका बनावट बँक खात्यात गेला. याचा सुगावा नंतर लागला. मी विचारलं, ही बातमी मीडियापर्यंत कशी पोहोचली? तो म्हणाला, एक नोकर होता. त्याला प्रतापने बेइज्जत करून नोकरीवरून काढलं होतं. त्याने सगळे पुरावे एका रिपोर्टर्सला दिले. त्या रिपोर्टरचा नंतर काही पत्ता लागला नाही. पण तोपर्यंत बातमी इतकी मोठी झाली होती की संपूर्ण मीडिया पेटून उठला. प्रत्येक टीव्ही चॅनलवर एकच नाव घुमत होतं, प्रताप. मी आश्चर्याने विचारलं, मग कोर्टात काय झालं? अमरने सांगितलं, सुरुवातीला प्रतापने नेहमीसारखं केलं. वकील विकत घेतला, साक्षीदारांना अदृश्य केलं, पोलिसांवर दबाव टाकला. पण यावेळी सगळं शांत होतं. 3ही मरण पावलेल्या मजुरांच्या बायका मीडियासमोर आल्या. एकीने हातात एक जळालेली चप्पल दाखवली आणि रडत म्हणाली, ही माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे. लोकांच्या मनाला चटका लागला. पहिल्यांदाच प्रतापला वाटले की पायाखालून जमीनच सरकत आहे. तो म्हणायचा की राजकारणात पडू नये, पण जे लोक कालपर्यंत त्याच्या पार्टीत सामील होते ते आज त्याचे फोनही उचलायला तयार नव्हते. मी विचारलं, त्याच्या बिझनेस पार्टनर्सनेही दुरावले होते का? अमर म्हणाला, हो, एकामागोमाग एक सगळ्यांनी त्याच्याशी नातं तोडलं. पण सर्वात मोठा धक्का म्हणजे त्याच्या आतली टीम, ज्याच्यावर तो सगळ्यात जास्त विश्वास ठेवायचा, त्यांनीच त्याला फसवलं. अकाउंट डिपार्टमेंटचा प्रमुख, जो 20 वर्ष त्याच्यासोबत होता, तोच गुपचूप सगळे व्यवहार लपून ठेवायचा. प्रताप वेडा झाला. त्याने ऑफिसमध्ये काचा फोडल्या, नोकरांना कानशिलात मारल्या, इथपर्यंत की एका दिवशी आपल्या ड्रायव्हरवर बंदूक ताणली. त्या दिवशी पोलिसांनी छापा टाकला आणि प्रतापला बेड्या ठोकल्या गेल्या. मी खोल श्वास घेतला. एक काळ होता जेव्हा प्रताप लोकांना कोर्टात आणायचा आणि आता स्वतः कटघऱ्यात उभा होता. अमर म्हणाला, त्याच्यावर 10हून अधिक खटले चालवले गेले. 2 वर्षात सगळं संपलं आणि कोर्टाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. प्रतापने अपील केलं, पण प्रत्येक वेळी अपयश. वकील बदलत राहिला, पण न्याय कधीच बदलला नाही. शेवटी त्याला मान्य करावं लागलं. मी विचारलं, जेलमध्ये त्याचं काय झालं? अमर म्हणाला, सुरुवातीला तसाच होता, अहंकारी, उद्धट. कैद्यांना आदेश द्यायचा, त्याच्यापासून दूर राहायचा. पण जेल कायद्याचं असतं. एका आठवड्यातच त्याला सामान्य कैद्यासारखं वागवलं गेलं. साधे कपडे, सामान्य जेवण. मी शांतपणे अमरच्या गोष्टी ऐकत होते. मनात सतत एकच विचार फिरत होता, जो माणूस स्वतःला इतका सक्षम समजायचा तो आज एका छोट्याशा कोठडीत एक सामान्य कैद्याप्रमाणे बसलेला होता. अमरने सांगितलं, सुरुवातीला त्याच्याकडे कुणीही भेटायला यायचं नाही, ना त्याचा मुलगा, ना बायको, ना मित्र. वेळ जसा जसा गेला तसं त्याने बोलणंही बंद केलं. तो फक्त शांतपणे बसून जायचा, जसं काही सतत विचार करत असावा की नेमकी चूक कुठे झाली. मी विचारलं, मग ती 10 वर्ष कशी गेली? अमर म्हणाला, हळूहळू त्याची तब्येत बिघडायला लागली.
ब्लड प्रेशर, शुगर, हृदयाचे त्रास आणि शेवटच्या 2 वर्षात तो अक्षरशः अंथरुणाला खिळला. डॉक्टरांच्या शिफारशीनंतर कोर्टाने त्याची उर्वरित शिक्षा माफ केली. त्याला सोडण्यात आलं आणि तुरुंगातून बाहेर येताच सर्वात आधी तो त्या बंगल्यासमोर गेला. मी म्हटलं, जिथे मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. अमरने मान हलवली. हो, तिथेच. तिथूनच त्याने आपल्या तोंडून निघालेल्या पश्चातापाच्या वाटचालीला सुरुवात केली. पण ही गोष्ट वेगळी होती, कारण तो स्वतः अजूनही त्यासाठी तयार नव्हता. मी शांतपणे म्हणाले, नाही, आता मी सगळं ऐकू इच्छिते, कारण सगळ्यात माझा भूतकाळ आहे आणि कदाचित भविष्यात काही नातंही. प्रताप, जो पूर्वी काळाला आपल्या मुठीत समजायचा, आता एक अशक्त, वाकलेला, खांद्याचा आजारी वृद्धात रूपांतरित झाला होता. जेलमधून सुटण्याच्या दिवशी जेव्हा त्याला मुख्य दरवाजावर आणून उभं केलं गेलं, तेव्हा त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यात एक जुनी, कोरडी, हरवलेली चमक होती. जणू या जगात आता पाहण्यासारखं काहीच उरलेलं नाही. रिहाईच्या कागदावर सही केल्यानंतर एका कॉन्स्टेबलने म्हटलं, चला, आता तुम्ही मोकळे आहात. प्रतापने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ही मोकळीक फार महाग पडली. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो कुठल्याही हॉटेलमध्ये गेला नाही, ना कोणत्या नातेवाईकाकडे गेला. त्याचे पाय थेट अनाथाश्रमाकडे गेले, जिथे रवी होता. तो आता शहरातील एका अनाथ आश्रमाचा प्रमुख झाला होता. जेव्हा प्रताप तिथे पोहोचला, तो दारात खूप वेळ गुपचूप उभा राहिला. शेवटी एका मुलाने दार उघडलं आणि विचारलं, कोण? प्रतापने कोरड्या ओठाने उत्तर दिलं, माझा मुलगा रवी. मला त्याला भेटायचं आहे. तो मुलगा धावत आत गेला आणि काही क्षणानंतर रवी स्वतः बाहेर आला. पांढरा शर्ट आणि पायजम्यामध्ये साधारण चेहरा, पण नजरेत प्रखर ताकद होती. वडिलांना सामोर पाहून तो ना थरथरला ना गोंधळला, फक्त शांतपणे पाहत राहिला. प्रताप हळूहळू पुढे आला, पण रवीने हाताने थांबवलं आणि म्हणाला, सांगा, तुम्ही इथे का आलात? प्रतापने मान खाली घातली. थकलो आहे बाळा, आता काहीच उरलेलं नाही. सगळं संपलंय. मला माफ कर, फक्त माफ कर. रवीचं काळीज अजूनही कठोर नव्हतं. माफ करण्यासाठी केवळ दरवाजाची नव्हे तर मन आणि कृपाची गरज होती. रवी म्हणाला, माफ करायचं असेल तर इथल्या मुलांची सेवा करा, ज्यांचं या जगात कोणीही नाही. इथेच राहा, इथे स्वच्छता करा, इथेच भांडी धुवा, इथेच जेवण शिजवा, पण माझं नाव वापरू नका. प्रतापने हळूच मान हलवली. जे तू सांगशील तेच करेन. आता प्रताप सगळी कामं करत होता, अगदी मुलांचे बूट साफ करण्यापर्यंत सगळी. कोणी त्याला ओळखत नव्हतं आणि कोणी ओळखूही इच्छित नाही. पण संध्याकाळ झाली की तो परत येतो, त्याच जागेवर, त्या पांढऱ्या बंगल्याच्या समोर, चहाचा रिकामा कप हातात घेऊन, डोळे मिटून, डोकं खाली घालून जमिनीवर बसून राहतो. मी त्याला पहिल्यांदा तिथेच पाहिलं होतं आणि आता त्याच्या कहाणीचा प्रत्येक भाग माझ्या मनात जोडलेला होता. मी अमरला विचारलं, तो हे सगळं का करतो? दिवस अनाथ आश्रमात आणि रात्र या बंगल्यासमोर भिकाऱ्यासारखं बसणं. अमर म्हणाला, हेच तर त्याच्या प्रायश्चित्त आहे. तो म्हणतो, जोपर्यंत वरचा देव मला माफ करत नाही, तोपर्यंत तो त्या बंगल्याच्या समोर बसत राहील. सगळ्यांना माहीत आहे की तो कोण आहे, पण बहुतांश लोक त्याला एक वेडसर भिकारी समजतात. मी विचार करत राहिले, जेव्हा माणूस मोठा असतो तेव्हा त्याचा चेहरा सगळ्यांना आठवत असतो, पण जेव्हा तो धुळीत मिसळतो तेव्हा तो चेहरा लोकांसाठी अपरिचित होतो. प्रताप, त्याच्या मुलांचं सत्याचं पण कठोर वर्तन, सगळं माझ्या मनात एखाद्या चित्रपटासारखं चालू होतं. आता मी फक्त या कथेमधील एक भाग उरले नव्हते, तर मी स्वतः त्या कथेमधील एक पात्र झाले होते. त्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुलांना शाळेत पाठवलं. अमर ऑफिसला गेला आणि मी गाडी न घेताच त्या पांढऱ्या बंगल्याकडे चालत निघाले. प्रत्येक पावलाबरोबर आईचा चेहरा, तिचं मौन, प्रतापचा वाकलेला, थकलेला देह, सगळं डोळ्यासमोर येत होतं. जेव्हा मी त्या बंगल्यासमोर पोहोचले तेव्हा तोच देखावा होता. सूर्याची किरणं पसरली होती. गेटच्या जवळ जमिनीवर तो शांत भिकारी बसलेला. पुढ्यात तोच रिकामा प्याला, डोळे मिटलेले, काहीतरी पुटपुटत होता. मी हळूहळू पुढे गेले. मनात एक विचित्र शांतता होती, पण काहीतरी गोंधळ अजूनही होताच. हृदय जोरजोरात धडधडत होतं, जणू वेळच उलट फिरत होता. मी अगदी जवळ पोहोचले. थोडा वेळ शांत उभी राहिले आणि मग हळूच म्हणाले, आजोबा. तो अजूनही शांत होता, न बोलता, डोळे मिटूनच बसून राहिला. मी वाकून जमिनीवर बसायचा प्रयत्न केला,
पण अचानक मागून एका बाईचा आवाज आला, मॅडम त्याच्याशी बोलू नका, हा वेडा आहे, कधी कोणाला काही बोलत नाही. मी वळून त्या बाईकडे पाहिलं. ती शेजारच्या दुकानात काम करत होती. ती पुढे आली आणि म्हणाली, हा रोज येतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असाच बसलेला असतो. तेवढ्यात माझ्या मागून एक तरुण मुलगा आला. हातात ज्यूसची बाटली होती. तो त्या वयोवृद्ध माणसाजवळ गेला. बाटली त्याच्याजवळ ठेवून म्हणाला, बाबा आज काहीतरी प्या, तसेही खूप उकडते. मी त्या मुलाकडे बारकाईने पाहिलं, पण त्याच्याबरोबर एक दुसरा मुलगा होता. तो हसत हसत म्हणाला, अरे याला ज्यूस नाही तर चपलीचा मार द्यायला हवा. काय मिळालं होतं त्यावेळेला सगळं बर्बाद करून, आणि आता येथे बसून आहे जसं काही घडलंच नाही. पहिला मुलगा गप्प झाला, पण वयोवृद्धाने काहीही उत्तर दिलं नाही. ना डोळे उघडले ना ओठ हलवले. हे सगळं बघून माझ्या मनात एक विचित्र भावना उसळली. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या वयोवृद्धाच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक शांततेचा भाव होता. तो काहीही करत नव्हता. कदाचित त्याने प्रत्येक कृतीच्या वरची शिक्षा आधी स्वीकारली होती. थोडा वेळ मी शांत तिथे उभे राहिले, मग तिथून निघाले. नंतर मी थेट आश्रमात गेले. गेटच्या बाहेर रवी उभा होता. मी त्याला नमस्कार केला. तो थोडासा चकित झाला. कदाचित त्याने मला ओळखलं नाही. मी हळूच म्हणाले, मी तुमची मोठी बहीण सीमाची मुलगी नीलम आहे. त्याच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आश्चर्य उमटलं. त्याने नजर माझ्यावर टाकली आणि हळूच म्हणाला, माझी बहीण. मी म्हणाले, माझ्या आईने नेहमीच तुमचा आदर केला. ती तुम्हाला भेटू इच्छित होती, पण वेळ, परिस्थिती सगळं शांततेत हरवून गेलं. थोड्या वेळाने मी विचारलं, तुम्ही आजोबांना इथे का आणलं? ते सुद्धा तुम्हाला सगळं माहीत असून सुद्धा? त्याने उत्तर दिलं, कारण जर मी त्यांना टाकून दिलं तर मीही त्यांच्यासारखा झालो असतो, ज्यांच्या विरुद्ध मी उभा राहिलो. मला इतकंच हवं होतं की त्यांनी स्वतःला शिक्षा देत राहावं. ते स्वतःच्या पापाच्या ओझ्याखाली जगावे. अनाथ आश्रमातील कामं ही त्यांची शिक्षा आणि ताकद आहे. मी विचारलं, तुम्ही माफ केलं का? त्यांनी नजर जमिनीकडे झुकवली आणि हळूच म्हणाले, माफ करणं माझ्या हातात नाही. मी इतकंच करू शकतो की त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत ते जगत राहिले तर कदाचित वरचा देव त्यांना माफ करेल. मी तिथून निघाले, पण माझ्या मनात सतत एकच वाक्याचा आवाज घुमत राहिला, ही माझी सजा आहे आणि कदाचित माझी मुक्तीही. त्या दिवशी जेव्हा मी अनाथ आश्रमातून परत आले, तेव्हा माझी पावले थेट माझ्या खोलीकडे वळली. मी ना मुलांशी बोलले ना अमरशी. फक्त कपाट उघडलं, जिथे माझ्या भूतकाळाचे काही जुने सुटलेले तुकडे साठवलेले होते. थरथरत्या हातांनी मी त्या जुन्या आठवणींच्या फोटोमध्ये शोध घेत राहिले. एक फोटो माझ्या हातात थांबला. आई एका झाडाखाली उभी होती आणि तिच्या शेजारी तो चेहरा जो आता पांढऱ्या बंगल्याच्या समोर मातीवर बसलेला दिसतो, प्रताप, माझे आजोबा. मी त्या फोटोवर बोट ठेवले आणि हळूच मान खाली झुकवली. आईच्या डोळ्यात एक शांतता होती, पण आजोबांच्या चेहऱ्यावर तोच अहंकार, जो आता मात्र कुठेही उरलेला नाही. माझ्या मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली. मी हळूच पुटपुटले, आई, तू मला हे कधीच का नाही सांगितलंस? मी का हे जाणून घेण्यास पात्र नव्हते की तुम्ही मला या जगापासून वाचवू इच्छित होतात, ज्यापासून तुम्ही स्वतः पळून गेलात? खोलीच्या शांततेत आईचे शब्द पुन्हा ऐकू येऊ लागले, जे ती एकदा म्हणाली होती, नीलम, सत्य तेच असतं ज्यामुळे जगता येतं. सत्य असं नको की सगळं जळून खाक होईल. मी तो जुना कागद काढला जो आईने तिच्या मृत्यूच्या 1 महिन्यापूर्वी लिहिला होता. शक्यतो ती जाणून होती की एक दिवस मी सगळं विचारणारच. त्यावर लिहिलं होतं, जर कधी तू त्या दाराशी पोहोचलीस जिथे माझा भूतकाळ उभा आहे, तर लक्षात ठेव, तो माणूस तुझ्या रक्तात आहे पण तुझ्या आत्म्यात नाही. मी तुला त्याच्या सावलीतून बाहेर काढलंय. आता जर तो स्वतः सावली झाला असेल तर त्याला त्या उजेडात जिवंत राहू दे, पण तू मात्र त्याच्या शांततेचा एक भाग कधीच होऊ नकोस. ते वाचून जणू काही माझ्या हृदयावर कोणीतरी हात ठेवला आहे असेच वाटले. मी आता फक्त नीलम नव्हते, मी माझ्या आईची मुलगी होते, प्रतापची नात. एक सत्य जे कागदावर लिहिलेलं होतं, पण आईच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून लपून ठेवलं गेलं होतं. त्या क्षणी मला खूप मनापासून कोणाशी तरी बोलावंसं वाटलं. अमर किचनमध्ये काहीतरी करत होता. मी थेट त्याच्याकडे गेले आणि फोटो त्याच्यासमोर ठेवले. त्याने फोटो बघितला, माझ्याकडे बघितला आणि म्हणाला,
या फोटोमध्ये असलेला माणूस तो? मी म्हणाले, हो, मी त्याची नात आहे. जो वयोवृद्ध पांढऱ्या बंगल्यासमोर बसतो ते माझे आजोबा आहेत. खोलीत एका क्षणासाठी सन्नाटा पसरला. अमर शांत झाला. हळूच खुर्चीत बसला. नीलम, तू कधीच हे सांगितलं नाहीस. मी म्हणाले, कारण मलाही माहीत नव्हते. माझा अर्धा भूतकाळ एका अशा कहाणीशी जोडलेला आहे जी आता पश्चातापाचं प्रतीक झाली आहे. आईने कधी स्पष्ट काही सांगितलं नाही, फक्त संकेत दिले. मी समजून घेतले नाही. कदाचित समजून घ्यायची इच्छा नव्हती. अमर माझ्याकडे बघत म्हणाला, तुला वाटतं का की तू या सत्यासोबत माझ्यासोबत राहू शकशील? मी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, हे सत्य माझी ओळख, माझा भूतकाळ आहे. मी हे आयुष्य स्वतः तयार केलं आहे. तीच माझी खरी ओळख आहे. पण आता हे माहीत झालंय तर लपवण्याचा काही उपयोग नाही. दुसऱ्या दिवशी मी फोटो आणि माझी डायरी घेऊन लॉनमध्ये बसले. काही तास गेले. संध्याकाळी जेव्हा मुले माझ्याजवळ आली तेव्हा मी एक फोटो लपवला. मुलांच्या चेहऱ्यावर हसू होतं. एकाने विचारलं, आई, आज थोडी तू उदास वाटत आहेस. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, नाही रे, फक्त काही विचार करत होते. मुलगा म्हणाला, आजोबांची आठवण येते ना? मी हळूच हसून म्हणाले, हो, आजोबांची आठवण येते. कधीतरी हे सत्य त्यांनाही सांगावं लागेल, पण तेव्हाच जेव्हा ते समजण्याच्या वयाचे होतील. कारण काही सत्य लहान मुलांना झेपत नाहीत. त्यासाठी वेळ लागतो. रात्री जेव्हा झोपायला गेले तेव्हा आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. मी हळूच डोळे मिटून पुटपुटले, आई, तुझी मुलगी आता तुझ्या सत्यासोबत जगत आहे. आता मला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही. जुलमाची ताकद ही काही काळापुरती असते, पण सत्य माणसाला गुन्हेगाराच्या ओझ्यातून मोकळं करू शकतं. भूतकाळाला विसरता येत नाही, पण त्याला सामोरं जाऊन माफी आणि शांतता मात्र नक्की मिळवता येते. कारण आज मला माझ्या नात्यातील माणसे भेटली आहेत आणि मी त्यांच्या सोबतचे नाते अबाधित ठेवून आयुष्य जगत आहे. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.